अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. बुध होणार आहे मार्गी आणि 24 जुलैपासून 4 राशींचे नशीब पालटणार आहे. करिअर आणि संपत्तीमध्ये तुमचा मोठा धमाका होणार आहे. 24 जुलै 2026 रोजी बुध ग्रह स्वतःच्याच म्हणजेच मिथुन राशीत मार्गी चाल होणार आहे. अगदी सरळ चाल होणार आहे आणि बुधाची ही बदलती चाल प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या कामांना गती देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालीमधील बदल आपल्या जीवनाची एक दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये संवाद, बुद्धी, व्यापार आणि वाणीचा कारक मानला जाणारा बुध ग्रह आपल्या दैनंदिन जीवनावर सर्वाधिक प्रभाव पाडतो. याच अनुषंगाने 24 जुलै 2026 रोजी बुध ग्रह स्वतःच्याच म्हणजेच मिथुन राशीत मार्गी चाल सरळ होणार आहे. बुधाची ही बदलती चाल प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या कामांना गती देईल आणि करिअरमध्ये नवीन संधीचे दरवाजे उघडेल असा विश्वास व्यक्त झालेला आहे. मार्गी बुधाचा नेमका प्रभाव काय असणार आहे तर बघा, जेव्हा एखादा ग्रह वक्री चाल सोडून मार्गी होतो तेव्हा त्याची गती आणि सकारात्मक प्रभाव अधिक स्पष्ट आणि तीव्र होतो. बुधाचे मिथुन राशीत मार्गी होणे विशेषतः लेखन, मीडिया, मार्केटिंग, शिक्षण किंवा बँकिंग क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या निर्णयामध्ये अडथळे आणणारे सर्व भ्रम आणि गोंधळ या काळात दूर होतील. विचार करण्याच्या क्षमतेत स्पष्टता येईल आणि तुम्ही तुमचे मत इतरांसमोर अधिक प्रभावीपणे मांडू शकाल. राशीनुसार होणारा परिणाम आणि उपाय आपण पाहूयात. राशींच्या तत्वानुसार या गोचराचा प्रभाव दिसून येईल. अग्नितत्वाच्या राशी मेष, सिंह आणि धनु या राशींच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. प्रदीर्घ काळापासून रखडलेले तुमचे प्रकल्प किंवा योजना आता पूर्णत्वास जातील. पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत वृषभ, कन्या आणि मकर. या राशींसाठी हा काळ आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरेल. व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. वायू तत्वाच्या राशी आहेत मिथुन, तुला आणि कुंभ. हा काळ तुमच्या वैयक्तिक विकासासाठी अत्यंत उत्तम आहे. कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल. रचनात्मक किंवा सर्जनशील कामामध्ये तुमचे मन रमेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम निकाल मिळण्याचे संकेत आहेत. जलतत्वाच्या राशी आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन. या राशींच्या लोकांनी या काळात थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. या काळात तुम्ही काय करावे आणि काय टाळावे तर बघा, हे नक्की करा. बुधाच्या या गोचराचा पूर्ण लाभ घेण्यासाठी भगवान गणेशाची आराधना करणे सर्वात प्रभावी मानले जाते. दर बुधवारी ओम भू बुधाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच गायीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे तुमच्या वाणीत आणि संवाद कौशल्यात सुधारणा होईल. तुम्ही हे टाळायचं आहे की या काळात घाईघाईने कोणताही कायदेशीर किंवा महत्त्वाचा दस्तऐवज स्वाक्षरी करू नका. आपले विचार सकारात्मक ठेवा आणि इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. तसं पाहिलं तर बुधाचे हे राशी परिवर्तन करिअर आणि जीवनात स्थिरता आणणारे ठरेल. फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेचा पुरेपूर लाभ घ्या. हा काळ तुमच्या कठोर मेहनतीचे योग्य फळ देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.